नमस्कार, मी डॉक्टर महेश चिटणीस एस मॅनेजमेंट कन्सल्टंट्सच्या वतीने मी आज या कार्यक्रमात सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतोय। आजच्या आपल्या कार्यक्रमाचा विषय अतिशय वेगळा आहे आणि तो आहे गुड ऑफिस प्रॅक्टिस। अर्थातच याला चांगल्या कार्यालयीन पद्धती असंही संबोधलं जातं। तर आपण ही आता सर्व माहिती चर्चेच्या द्वारे करून घेणार आहोत श्रीयुत नंदू परदेशी यांच्याकडनं। तर स्वागत आपलं कार्यक्रमामध्ये। नमस्कार। आज आपण अतिशय चांगल्या विषयावरती गुड ऑफिस प्रॅक्टिस किंवा चांगल्या कार्यालयीन पद्धती ह्याविषयी माहिती करून घेतोय। तर हे नक्की काय आहे याविषयी आपल्याला काय सांगता येईल? ऍक्च्युली असं आहे की चांगल्या कार्यालयीन पद्धती, इथे चांगल्या हा शब्द योग्य पद्धती या अर्थाने वापरलेला आहे। तर सर, ऑफिस म्हटलं की आपल्याला सगळ्यात पहिले आठवते ती म्हणजे फाईल। फाईल शिवाय ऑफिस पूर्ण होऊ शकत नाही। तर ही जी फाईल आहे ह्याविषयी आपण काय सांगू शकाल? म्हणजे ती कशी ठेवायला हवी, त्याचं एकंदरीतच मेंटेनन्स कसा असावा ह्याविषयी आपल्याला काय सांगता येईल? फाईल्स बद्दल सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे फाईल्स मुख्यत्वे 3 प्रकारच्या असतात। हे तर ऑलमोस्ट सगळ्या जणांना सर्वांनाच माहिती आहे। पहिला प्रकार म्हणजे बॉक्स फाईल। जेव्हा मोठ्या प्रमाणावर कागद फाईल करायचे असतात तेव्हा आपण बॉक्स फाईल वापरतो आणि इतर वेळी या फ्लॅट फाईल्स किंवा ऑफिस फाईल्स ज्याला म्हणतो आपण त्या वापरतो। आता ऑफिस फाईल्समध्ये, फ्लॅट फाईल्समध्ये 2 प्रकारच्या फाईल्स येतात। एक स्पायरल फाईल असते आणि एक नॉर्मल फाईल असते। स्पायरल फाईलचा फायदा हाच की पेपर्स आपण पुढे मागे करू शकतो। तर ही आता उदाहरणार्थ बॉक्स फाईल। ह्या बॉक्स फाईलमध्ये पेपर्स फाईल करताना खूप मोठ्या प्रमाणावर पेपर साचल्यानंतर आपण ह्याच्यात सेपरेटर्स सुद्धा वापरू शकतो। बॉक्स फाईलसाठी हे अशा प्रकारचे सेपरेटर्स बाजारात उपलब्ध असतात। उदाहरणार्थ इथे नंबर्स दिलेले आहेत। एका सेपरेटरने आपण पेपर्स वेगवेगळे करू शकतो। तसंच दुसऱ्या प्रकारचे सेपरेटर्स जे असतात ते वेगवेगळ्या रंगांचे सेपरेटर्स असतात। हे वेगवेगळ्या रंगांचे सेपरेटर्स वापरून सुद्धा आपण फाईल्समधले पेपर्स वेगवेगळे करू शकतो, वेगवेगळी विभागणी करू शकतो त्यांची। तसंच मी जी स्पायरल फाईल म्हटलो ती ही स्पायरल फाईल। ह्याच्यामध्ये हे जे स्पायरल म्हणजे फाईल करताना ह्याच्यामुळे आपण पेपर्स मागे पुढे करू शकतो। या स्पायरलचा उपयोग आहे। इथे स्प्रिंग्स असल्यामुळे आपण याच्यात टाकून हे असं लावलं की पेपर्स आपण मागे पुढे करू शकतो। हा या फाईलचा फायदा आहे। आणि ही आपली नॉर्मल जी ऑफिस फाईल्स असते ती ही ऑफिस फाईल आहे। या फाईलमध्ये फाईलच्या दुसऱ्या पानावर वरच्या बाजूला या आधीची फाईल कुठे ठेवलेली आहे त्याची नोंद करणं आवश्यक आहे। तसंच फाईलचा वेळोवेळी रिव्ह्यू घेणाऱ्यांनी आपली सही त्याच्यावर केली पाहिजे आणि रिव्ह्यू घेतल्याची तारीख त्याच्यावर टाकली पाहिजे। तसंच फाईलचा रिव्ह्यू घेताना त्याच्यातील अनावश्यक पेपर्स काढून टाकले पाहिजेत। बऱ्याचदा आपण कुठल्या ऑफिसमध्ये गेलो, सरकारी कार्यालयापासून ते कधी कधी प्रायव्हेट सेक्टर मधल्या ऑफिसेसमध्ये सुद्धा, की अगदी बिनदिक्कतपणे सांगता येतं की फाईल हरवली आहे किंवा फाईल मिसप्लेस झालेली आहे, शोधायला वेळ लागेल आणि कामं लांबणीवरती टाकता येतात। हा एक एक्सक्यूज देण्याचा भाग झाला, पण खरोखर कधी कधी अशा फाईली मिसप्लेस होतात, हरवतात। तर हे आपल्याला कसं थांबवता येईल? खरं आहे, तुम्ही म्हणता ते बऱ्याच वेळा फाईल मिसप्लेस होणं, हरवणं हे प्रकार होत असतात। तर ह्याच्यासाठी मुळात कलर कोडिंग हा खूप अत्यंत प्रभावी असा उपाय आहे। कलर कोडिंग म्हणजे असं की आपण वेगवेगळ्या विषयांसाठी वेगवेगळ्या रंगाच्या फाईल्स वापरू शकतो। तुम्हाला जसं माहितीच आहे की वेगवेगळ्या रंगाच्या फाईल्स मिळतात बाजारात, अनेक रंगांच्या फाईल्स उपलब्ध असतात। तर आपण विषयाप्रमाणे त्या फाईल्स वेगवेगळ्या करू शकतो किंवा डिपार्टमेंट प्रमाणे त्या फाईल्स वेगवेगळ्या करू शकतो। उदाहरणार्थ अकाउंट्स डिपार्टमेंटची फाईल्स तिकडच्या पिवळ्या रंगाच्या, आणखीन पर्सोनल डिपार्टमेंटमधल्या फाईल्स ब्राऊन रंगाच्या, असं आपण वेगवेगळ्या त्या फाईल्स डिफरन्शिएट करू शकतो। आणि कलर कोडिंग खूप महत्त्वाचं असतं। कलर कोडिंगनी खूप सोपं जातं, म्हणजे अगदी अशिक्षित माणूस सुद्धा रंगावरनं अमुक एक फाईल या डिपार्टमेंटची आहे हे त्याला कळू शकतं। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही म्हटलात की फाईल मिसप्लेस झाली, हरवली, तर कुठलीही गोष्ट, ऑफिसमधली कुठलीही गोष्ट गहाळ झाली, मिसप्लेस झाली, हरवली अशी कारणं सांगायला लागू नयेत आणि हरवलेल्या वस्तू एका ठिकाणी सापडाव्यात म्हणून प्रत्येक ऑफिसमध्ये एक लॉस्ट अँड फाउंड असा एक एरिया, एक
एरिया, एक जागा अशी ठरवली गेली पाहिजे की तिथे कुठलीही वस्तू कोणाला सापडली तर त्यांनी ती त्या जागी ठेवली पाहिजे, सो दॅट जेव्हा केव्हा एखादी फाईल मिसप्लेस झाली, एखादी वस्तू मिसप्लेस झाली तर त्या जागी येऊन पाहता येईल की ती कोणाला सापडली आहे का. ऑफिसभर मग शोधण्याची गरज राहत नाही. सर, तुम्ही आता आम्हाला अतिशय महत्त्वाची माहिती दिलीत कलर कोडिंग विषयी. आणि कलर कोडिंग करताना आपल्याला सर्वच फाईल बदलाव्या लागणार का? नाही, अजिबात नाही. तसं करण्याची अजिबात गरज नाही. पूर्ण सगळ्या फाईल्स बदलण्याची अजिबात गरज नाही. समजा ऑलरेडी आपण फायलिंग केलेल्या, आपल्याकडे ऑलरेडी फाईल्स आहेत आणि मग आपल्याला कलर कोडिंग करायचं आहे, तर तुम्ही इथे बघतायत की इथे काही फाईल्सना स्टिकर्स लावलेले आहेत. तर अशा कलर स्टिकर्सचा आपण वापर करू शकतो. वेगवेगळे स्टिकर्स असतात, मग ऑलरेडी ज्या रंगाच्या फाईल्स असतील त्या तशाच राहून देऊन अशी अनेक स्टिकर्स, वेगवेगळ्या रंगाची स्टिकर्स आपल्याला मिळतात. ती स्टिकर्स आपण फाईल्सवर लावू शकतो आणि त्यांचं कलर कोडिंग करू शकतो. म्हणजे फाईल्सचा रंग आपण जसा वापरणार होतो तसंच हे स्टिकर्स वापरू शकतो की अमुक एक डिपार्टमेंट करता अमुक रंगाचं स्टिकर, अमुक एक विषयाशी संबंधित फाईलला अमुक रंगाचं स्टिकर. सर, एक दुसरी महत्त्वाची अडचण म्हणजे बऱ्याचदा ज्या फ्लॅट फाईल्स असतात त्या खराब होतात. त्याच्यावरती काही आपण उपाय सांगू शकाल का? खरंय, तुम्ही म्हणता फ्लॅट फाईल्सच्या बाबतीत तर हा प्रॉब्लेम्स बऱ्याच वेळा होतो. फ्लॅट फाईल्स आपण उभ्या ठेवू शकत नाही आणि मग काय होतं की त्या फाईल्स एकावर एक रचल्या जातात आणि मग त्या खूप खराब होतात. फ्लॅट फाईल्स ठेवण्यासाठी सगळ्यात उत्तम उपाय म्हणजे बाजारात असे फाईलचे होल्डर्स मिळतात. आता हा जो होल्डर आहे हा प्लॅस्टिकचा होल्डर आहे, हा फाईलचा होल्डर आहे. इथे बॉक्स फाईल सुद्धा नीट आपण उभ्या ठेवू शकतो आणि फ्लॅट फाईल सुद्धा ठेवू शकतो. हा कार्डबोर्डचा होल्डर आहे. याच्यात तुम्ही जर पाहिलं असेल त्या सगळ्या फाईल्स एका होल्डरमध्ये मावलेल्या आहेत. हे फाईल होल्डर्स असे बाजारात मिळतात आणि फ्लॅट फाईल्स ह्याच्यात खूप नेटकेपणाने खूप व्यवस्थित राहू शकतात. सर, ही सगळी माहिती झाली फाईल्स बद्दल. अतिशय सुंदर माहिती आपल्याला नंदू परदेशी यांनी आता फाईल्स बद्दल दिली. पण ह्या ज्या सर्व फाईल्स आहेत, ह्या सर्व फाईल्समध्ये पेपर्स असतात, बरोबर? आणि हे जे पेपर्स आहेत हे सांभाळून ठेवण्यासाठी किंवा मेंटेन करण्यासाठी काही योग्य अशी काही पद्धत आहे का? याविषयी आपल्याला काय सांगता येईल? बऱ्याच वेळा पेपर्स फाईल केले जातात पण ते निष्काळजीपणाने फाईल केले जातात आणि पेपर जर फाईल करतानाच नीट फाईल केले गेले नसतील तर मग पुढे एखादा पेपर त्याच्यातनं निघून जाऊ शकतो, गहाळ होऊ शकतो आणि जेव्हा नेमका आपल्याला पाहिजे तेव्हा महत्त्वाचा पेपर सापडत नाही, असंही बऱ्याच वेळा होतं. तर मुळात पेपर फाईल करण्याची सुरुवात होते पेपरच्या योग्य अशा पंचिंगपासून. पंचिंग मशीन प्रत्येक ऑफिसमध्येच असतं. आता पेपर जेव्हा आपण फाईल करतो, एखादा कुठलाही पेपर फाईल करताना सगळ्यात महत्त्वाची पहिल्यांदा घ्यायची काळजी म्हणजे या जे पेपर्स फाईल करायचे आहेत त्याच्या मध्ये एक फोल्ड आपल्याला देऊन आणि मग ती जे दोन आपल्याला होल्स करायचे असतात, भोकं पाडायचे असतात, ती व्यवस्थित पाडली पाहिजे. त्याच्याकरता काय करायचं, समजा आता हा बंच आहे, माझ्याकडे पेपर्सचा बंच आहे, तर ह्याचा फक्त पहिला वरचा कागद उलटून इथे मी फक्त मार्क केला आणि मग ह्या मार्कचा वापर करून, ही जी खूण केलेली आहे मी त्या मार्कचा वापर करून मग जर मी पंचच्या मार्क बरोबर तो जुळवून जर पंच केलं तर ते फायलिंग बरोबर होऊ शकतं. आणि मग काय की असा पेपर फाईल केल्यानंतर फाईलमध्ये ते व्यवस्थित सगळे पेपर एका बरोबर राहू शकतात, एका बरोबर एक राहू शकतात. काही पेपर्स पुढे, काही पेपर्स फाईलमधनं बाहेर आलेले आहेत, असं होत नाही. पंचिंगच्या बाबतीत एक गोष्ट सांगण्यासारखी म्हणजे आपण बऱ्याच वेळा पंच करतो आणि मग पेपर वारंवार हाताळले गेल्यामुळे या पंचवर, या होलवर पेपर फाटण्याची शक्यता असते. सारखा काढघाल करून हे पेपर्स इथे फाटण्याची शक्यता असते. तर हे फाटू नयेत म्हणून याला एक होल गार्ड्स, जे त्या पंचचं, भोकाचं रक्षण करतात, असे स्टिकर्स मिळतात. हा होल गार्ड आहे. हा आपण या पंचच्या भोवती इकडे असं लावू शकतो. हा होल गार्ड आहे. याच्यामुळे मग पेपर फाटण्याची शक्यता राहत नाही. पंचिंगच्या बरोबरच जेव्हा आपल्याला 2-3 पेपर्स एकत्र ठेवायचे असतात आणि फाईल करायचे असतात तेव्हा बऱ्याच वेळा आपण स्टेपलिंग करतो. आता स्टेपल करताना लोक घाईघाईमध्ये कुठल्याही प्रकारे स्टेपल करतात, पण स्टेपल करण्याची योग्य पद्धत आणि अयोग्य पद्धत बऱ्याच वेळा लोक, हे तुम्ही जर पाहत असाल तर या प्रकारे स्टेपल करतात. असं स्टेपल केल्याने काय होतं की जेव्हा तुम्ही पेपर उलटता
तेव्हा तो असा जाऊन पिनमुळे हा पेपर इथे फाटण्याची शक्यता असते आणि मग कदाचित हा वरचा पेपर निघून जातो. तर तसं न करता केव्हाही तुम्ही पेपर जेव्हा स्टेपल करायचा असेल तेव्हा तो या प्रकारे स्टेपल केला पाहिजे. पंचिंग, स्टेपलिंग ह्यांच्या बरोबरच बऱ्याच वेळा लोक काय करतात की काही पेपर्स स्टेपल आयत्या वेळी सापडला नाही तर मग ते टाचणी वापरतात. टाचणी शक्यतो वापरू नये आणि टाचणी जर समजा वापरली गेलीच तर टाचणी वापरताना म्हणजे आता समजा हे 2 पेपर्स आहेत, हे 2 पेपर्स मला टाचणीनी जर एकत्र ठेवायचे असतील तर ही टाचणी अशी लावली जाते. टाचणी अशी लावल्यामुळे काय होतं की ही टाचणी जे टोक बाहेर राहिलेलं आहे हे कधीतरी पेपर हाताळताना बोटाला लागू शकते ही टाचणी. त्याच्यामुळे जर समजा टाचणी लावायची वेळच आली तर ही जी टाचणी आहे हे थोडंसं मागे करून हा जो वरचा पेपर आहे सगळ्यात तो दुमडून टाचणीचं टोक आतमध्ये टाकून द्यावं. त्याच्यामुळे मग बोटाला टाचणी लागण्याची शक्यता राहत नाही. टाचणी, यू क्लिप्स, स्टेपलिंग अशा विविध गोष्टी आहेत की ज्याच्याने आपण पेपर्स एकत्र ठेवतो. त्याचप्रमाणे आता हल्ली बाजारामध्ये हा एक क्लिपर चांगला उपलब्ध असतो. थोडासा महाग असला तरी खूप उपयुक्त असा हा क्लिपर आहे. या क्लिपरनी आपण पेपर्सला क्लिप करू शकतो आणि ते एकत्र ठेवू शकतो. हे तुम्ही पाहत असाल अशी क्लिप लावली जाते पेपरला आणि मग हे सगळ्यात सेफ आहे आणि कुठलीही इजा होऊ शकत नाही. जरी थोडासा महाग असला तरी हा वापरणं खूप फायद्याचं आहे. तसंच वरिष्ठांकडे जाताना आपल्याला फाईल न्यायची असते आणि कधी कधी फाईल बरोबर लूज पेपर्स सुद्धा न्यायचे असतात. लोक काय करतात की असंच काहीतरी कुठेतरी ठेवून किंवा मग आतमध्ये घालून असं नेतात आणि मग नेमका वरिष्ठांकडे गेल्यानंतर लक्षात येतं की हा पेपर कुठेतरी पडला, लूज पेपर ज्याच्यावर कदाचित तुम्हाला सही घ्यायची होती वरिष्ठांची. तर त्याच्यासाठी हे जे लूज पेपर्स आहेत ते फाईलमध्ये या बाजूला जर मी क्लिपनी, अशा क्लिप्स मिळतात, या क्लिपनी इथे लावला आणि हे अशा प्रकारे मी ते नेऊ शकतो. हे लूज पेपर्स आहेत. ही फाईल बंद करून मी वरिष्ठांकडे नेऊ शकतो. ही अर्थातच उघडल्याबरोबर मला हे काम सुद्धा लक्षात येऊ शकतं आणि हे पेपर सुद्धा कुठे गाळ होऊ शकत नाहीत. काही पेपर्स असतात जे विशिष्ट विषयांशी असे संबंधित नसतात, तर अशा पेपर्सचं आपण काय करायचं? असं बऱ्याच वेळा होतं की काही पेपर असे असतात की ते कुठल्याही विषयाशी संबंधित नसतात आणि मग ते कुठे ठेवावेत, कसे फाईल करावेत, का ड्रॉवरमध्येच ठेवून द्यावेत असा आपल्याला प्रश्न पडतो. तर अशासाठी आमच्या मते एक फाईलच तयार केली गेली पाहिजे की ज्याच्यात सगळे असे पेपर्स असतील की ते कुठल्याही विशिष्ट विषयाशी संबंधित नाही आहेत. आम्ही अशा फाईलला GOK फाईल म्हणतो. GOK फाईल म्हणजे गॉड ओनली नोज फाईल. आणि ही फाईल जर तुम्ही कधी उघडून बघितली तर ती खूपच इंटरेस्टिंग अशी फाईल झालेली असते ती. आणि बऱ्याच वेळा तुम्हाला हवे असलेले कागद कधीतरी कुठेतरी ठेवण्यापेक्षा त्या फाईलमध्ये नेमके सापडतात. तर ती गॉड ओनली नोज फाईल ही सगळ्यांनी ठेवावी असं आमचं सजेशन आहे. आणखीन साध्या कुठल्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला सहज सोप्यात करायला पण आपण करत नाही, ज्या आपल्याला सजेस्ट करता येतील, त्याबद्दल थोडंसं सांग. दुसऱ्या साध्या गोष्टी म्हणजे तारीख लिहिणं. तारीख वेगवेगळी माणसं वेगवेगळ्या प्रकारे लिहित असतात. तारीख लिहिण्याची सुद्धा योग्य पद्धत म्हणजे DDMMYY हा फॉर्मॅट. म्हणजे उदाहरणार्थ आजची तारीख 22/8/8. ही योग्य पद्धत आहे तारीख लिहिण्याची. समजा कधी जर एवढी आपल्याला पूर्ण तारीख लिहिता येत नसेल, जागा कमी असेल, तर आपण वेगळ्या प्रकारे सुद्धा तारीख लिहू शकतो या फॉर्मॅटमध्ये. DDMMYY. तारखेप्रमाणेच बऱ्याच वेळा लोक फोन नंबर सांगताना किंवा फोन नंबर लिहिताना सुद्धा गोंधळ करत असतात. उदाहरणार्थ आता एखादा लँडलाईन नंबर असेल. लँडलाईन नंबर नॉर्मली 8 डिजिट्सचा असतो, 8 अंकी असतो.
तर तो लिहिताना आणि सांगताना 4 आणि 4 असं त्याचं डिव्हिजन केलं पाहिजे, अशी त्याची विभागणी केली पाहिजे. उदाहरणार्थ जर नंबर असेल 20354097, तर हा 8 डिजिट नंबर याची विभागणी अशी केली पाहिजे. 20354097 20354097. तेच जर मोबाईल नंबर असेल, मोबाईल नंबर 10 अंकी असतो, तर त्याच्यात सुद्धा 5-5 अशी त्याची विभागणी केली गेली पाहिजे. उदाहरणार्थ आता मोबाईल नंबर समजा असेल 9820056944, तर तो लिहिताना मग 9820056944. असे पूर्ण 10 आकडे लिहिण्यापेक्षा 5 आणि 5 अशा प्रकारे जर लिहिला किंवा सांगताना सुद्धा तो जर अशा प्रकारे सांगितला गेला तर ऐकणाऱ्याच्या सुद्धा लक्षात राहतं आणि असा लिहिल्यानंतर सुद्धा समजायला सोपा जातो तो नंबर. सर, आणखीन एक महत्त्वाची गोष्ट की बऱ्याचदा असं होतं की ऑफिसमध्ये आपण काही अतिशय महत्त्वाचं काम करत असतो आणि अचानक आपल्याकडे ब्लँक पेपर अवेलेबल नसतात, कुठे पेन अवेलेबल नसतं, कुठे आणखीन छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या लागणाऱ्या असतात पण आपल्याकडे त्या अवेलेबल नसतात आणि त्यामुळे मोठी कामं खोळंबून राहतात. हे जे होतं हे टाळण्यासाठी काही आपल्याकडे उपाय आहेत का? हा खूप चांगला प्रश्न आहे. खरं तर कानबान जपानी कार्यपद्धती आहे. कुठल्याही गोष्टींचा स्टॉक संपत आला तर त्या गोष्टींनी, त्या स्टॉकने आपल्याला सांगितलं पाहिजे की अरे मी संपत आलो आहे, आय एम रनिंग शॉर्ट. तर त्या पद्धतीचं आपण प्रात्यक्षिकच बघूया. आता इथे आपण हा पाहतोय जो एनव्हलपनी भरलेला बॉक्स आहे. या बॉक्समध्ये एका ठिकाणी हे लाल स्टिकर ठेवलेलं दिसते, लाल मार्क ठेवलेला दिसतोय. या मार्कचा अर्थ असा की ती एक मर्यादा आहे, तिथपर्यंत एनव्हलप्स वापरली गेली की आपल्याला एनव्हलप्सची आणखीन ऑर्डर करायला पाहिजे. तर कुठल्याही गोष्टीचा स्टॉक करताना तो स्टॉक संपत आला हे कळण्यासाठी ही कानबान पद्धत आपल्याला वापरता येते. सर, आपण आता पेपर्स आणि फाईल्स बद्दल बोललो, त्यानंतर ज्या छोट्या छोट्या गोष्टी ऑफिसमध्ये अवेलेबल नसतात, एनव्हलप्स सारख्या वगैरे, त्याहीविषयी तुम्ही अतिशय चांगली माहिती दिलीत आम्हाला. आता थोडंसं आपण जे ऑफिसमध्ये असणारी यंत्रसामुग्री आहे त्याच्याबद्दल बोलू. आता ऑफिस म्हटलंय की कॉम्प्युटर हा परवलीचा शब्द झालेला आहे. कॉम्प्युटरशिवाय ऑफिस चालूच शकत नाही, इतकं असोसिएशन हे झालेलं आहे. तर ही कॉम्प्युटर किंवा फॅक्स किंवा इतर अशी जी साधन सामुग्री असते ऑफिसमध्ये वापरली जाणारी, त्याच्याबद्दल आपण काही माहिती देऊ शकाल का? कम्प्युटर, फॅक्स मशीन्स अशी वेगवेगळी उपकरणं आपल्या ऑफिसमध्ये असतात. त्यांची व्यवस्थित देखभाल तर केली गेलीच पाहिजे. सगळ्यात त्याच्याही आधी एक महत्त्वाचं मला असं सांगायचं आहे की सर्व गोष्टींची मॅन्युअल्स आणि सॉफ्टवेअर, ज्या काही ओरिजिनल सॉफ्टवेअर्स आपल्याकडे असतील त्यांच्या CDs, सॉफ्टवेअरच्या DVDs ह्या योग्य ठिकाणी, योग्य बंदोबस्तात, कपाटात कुठेतरी नीट व्यवस्थित ठेवल्या गेल्या पाहिजेत. कुठल्याही उपकरणाचं, यंत्राचं मॅन्युअल हरवलं आहे आणि जेव्हा गरज आहे तेव्हा सापडत नाही असं कधीही होता कामा नये. त्याच्यामुळे त्याच्यासाठी जागा ठरवून त्या नीट ठेवल्या गेल्या पाहिजेत. त्या सगळी मॅन्युअल्स आणि सगळ्या सॉफ्टवेअरच्या CDs एका ठिकाणी नीट ठेवल्या गेल्या पाहिजेत. बरं, दुसरं असं की उपकरणं, कम्प्युटर असो, आणखीन कुठलंही उपकरण असो, ते उपकरण वापरताना एक हिस्ट्री कार्ड त्या उपकरणाला लावलं गेलं पाहिजे. या हिस्ट्री कार्डमध्ये काय आहे तर त्याच्यामध्ये मेंटेनन्स डिटेल्स, की त्याचा मेंटेनन्स कधी कधी झाला आहे, पुढचा मेंटेनन्स कधी आहे, याचे डिटेल्स इकडे लिहू शकतो. आणि याच्या मागच्या बाजूला इक्विपमेंटचं नाव, सप्लायरचं नाव, परचेस केलेली डेट, ॲन्युअल मेंटेनन्स कॉन्ट्रॅक्टचा पिरियड, असे सगळे डिटेल्स आपण त्याच्यात भरू शकतो. जेणेकरून त्या इक्विपमेंट जवळच, त्या इन्स्ट्रुमेंट, त्या उपकरणाजवळच त्याची अगदी सगळी माहिती आपल्याला तिथे त्या हिस्ट्री कार्डवर मिळू शकते. सर, दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे कॅशियर्स. ऑफिस म्हटलं की
कॅशियर्स म्हणजे पेटी कॅशियर्स पर्टिक्युलरली हे सगळ्या ऑफिसमध्ये असतातच, त्यांच्यासाठी आपल्याला काही खास टिप्स देता येतील का? सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे नोटा मोजताना, कुठल्याही नोटा मोजताना बऱ्याच वेळा लोक थुंकीचा वापर करतात, बोट चाटून मग त्या नोटा मोजायला सुरुवात करतात. तसं करणं अत्यंत वाईट आहे. कधीही थुंकीचा वापर करू नये. त्याच्यासाठी नेहमी पाण्यात भिजवलेला स्पंज टेबलवर असावा. कॅशियरच्या जवळ तर तो असलाच पाहिजे. त्या स्पंजमध्ये बोट लावून बोट ओलं करून आपण नोटा मोजू शकतो. दुसरी गोष्ट, नोटा देताना किंवा नोटा पेटी कॅशमध्ये ठेवताना सुद्धा सगळ्यात मोठी करन्सी खाली, मग त्याच्यापेक्षा लोअर करन्सी, मग त्याच्यापेक्षा लोअर करन्सी, मग त्याच्यापेक्षा लोअर करन्सी, मग त्याच्यापेक्षा, अशा क्रमाने नोटा ठेवल्या पाहिजेत. पुन्हा त्या ठेवताना सुद्धा त्यांचे जे वॉटरमार्क आहेत, उदाहरणार्थ ह्याला आपण वॉटरमार्क म्हणतो ना, हे वॉटरमार्क सुद्धा एका बाजूला असले पाहिजेत. त्याच्यामुळे मग नोटा मोजणंही सोपं जातं आणि हँडल करणंही सोपं जातं. कॅशियरच्या बाबतीत बोलताना मी स्पंजबद्दल जसं बोललो तसं आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा बिल स्टँड. बऱ्याचशा हॉटेल्समध्ये किंवा वेगवेगळ्या काउंटर्सवर बिलं लावण्यासाठी एक सोपा उपाय म्हणून हा बिल स्टँड वापरला जातो. पण हा जो बिल स्टँड आहे हा वापरणं कधी कधी अत्यंत धोक्याचं ठरू शकतं. याचं कारण म्हणजे ह्याला वरती कव्हर नसतं. कामाच्या गडबडीत हा जवळच असताना काहीतरी घेताना वगैरे आपण काही पाहायला गेलो तर हा डोळ्याला इजा होण्याची संभव असतो किंवा चेहऱ्याला कुठेही इजा होऊ शकते या बिल स्टँडमुळे, अशा ओपन असलेल्या बिल स्टँडमुळे. तर त्याच्या ऐवजी हा असाही बिल स्टँड बाजारात अवेलेबल असतो, ज्याचं टोक, ज्याचा एंड आपण कव्हर करू शकतो. बिल लावल्यानंतर हे पुन्हा बंद करून ठेवू शकतो, जेणेकरून वरचं जे शार्प एंड आहे तो झाकलेला राहील आणि कुठल्याही प्रकारची इजा आपल्याला होणार नाही. सर, आणखीन काही सहज सोप्या अशा ज्या गोष्टी आहेत की ज्याच्यामुळे कामाची एफिशियन्सी वाढू शकेल, अशा कुठल्या साध्या सोप्या गोष्टी आपल्याला आमच्या प्रेक्षकांसाठी सांगता येतील? इतर सूचना म्हणजे ऑफिसमध्ये आपण बऱ्याच गोष्टींसाठी छोटे छोटे सेल वापरत असतो, बॅटरी वापरत असतो. तर ती बॅटरी लावताना त्या घड्याळ समजा आहे, टेबल क्लॉक आहे, तर टेबल क्लॉकमध्ये बॅटरी लावताना आपण त्या बॅटरीवर एक तारीख टाकली पाहिजे. ज्या दिवशी आपण ती बॅटरी लावतोय, ज्या दिवशी तो सेल घालतोय, त्या दिवशीची तारीख त्याच्यावर घातली पाहिजे. याचा उपयोग असा होतो की तो सेल किती दिवस चालला, मग 2 सेलच्या चालण्यामध्ये कधी काही फरक वाटला होता का, हे आपल्या लक्षात येऊ शकतं. उपकरणांच्या बाबतीत, स्वच्छतेच्या बाबतीत बोलताना कम्प्युटरबद्दल मी जेव्हा बोललो तेव्हा कम्प्युटर किंवा इतर उपकरणं स्वच्छ करायला प्रत्येक एम्प्लॉईकडे, जवळजवळ प्रत्येक एम्प्लॉईकडे कुठलं ना कुठलं तरी उपकरण त्याला वापरावं लागतंच. तर त्यांच्याकडे ह्या प्रकारचा ब्रश असणं जरुरी आहे. या ब्रशनी खूप छान आपल्याला कीबोर्ड म्हणा किंवा फॅक्स वगैरे सारख्या मशीन्स साफ करू शकतो. जी दैनंदिन साठणारी धूळ असते ती या ब्रशने आपण सहजपणे काढू शकतो आणि हे कोणीही स्वतःजवळ बाळगू शकतो. सर, आम्हाला आपण या कार्यक्रमात अतिशय अमूल्य अशी माहिती दिलेली आहे. वेगवेगळ्या विषयांवरती आपण माहिती घेतलेली आहे, ज्याच्यामध्ये फाईल्स, पेपर्स, त्याचप्रमाणे कॉम्प्युटर्सपासून इतर असणारी ऑफिसबद्दलची यंत्रसामुग्री, अतिशय महत्त्वाच्या सूचना तुम्ही दिल्यात. जाता जाता आमच्या प्रेक्षकांसाठी आपल्याला काही महत्त्वाच्या इतर सूचना देता येतील का? जाता जाता 3 अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे फर्स्ट एड बॉक्स, फायर एक्स्टिंग्विशर आणि इमर्जन्सी नंबर्सची लिस्ट. या गोष्टी प्रत्येक ऑफिसमध्ये असायलाच हव्यात. अशा या ऑफिसमधल्या छोट्या छोट्या गोष्टी होत्या. या सगळ्या गोष्टी सांगण्यामागे म्हणजे या गुड ऑफिस प्रॅक्टिसेस इम्प्लिमेंट करण्यासाठी या का वापराव्यात, तर मुळात सगळ्यात मुख्य गोष्ट म्हणजे स्वच्छता आणि टापटीप. ही कुठल्याही ऑफिसमध्ये असली, कुठल्याही कार्यालयात असली की समोरचा जो माणूस आहे, आपल्या ऑफिसमध्ये येणारे बाहेरचे जे लोक आहेत, क्लायंट्स आहेत, त्यांना एक आपल्याबद्दल विश्वास वाटतो. एक अगदी साधं उदाहरण देऊ तुम्हाला. तुम्ही सर्वांनी कधी आपल्या 26 जानेवारीला दिल्लीमध्ये जी परेड होते लाल किल्ल्यासमोर, ती पाहिले? जेव्हा आपण ती परेड पाहतो ते सर्व सैनिक आपले एका शिस्तीत चालत असतात, एका तालात पावलं टाकत असतात, सर्वांचे कडक युनिफॉर्म्स असतात आणि सगळे एका तालात मान वळून आपल्या झेंड्याला सॅल्यूट करतात. आणि त्यांच्याकडे बघितल्यानंतर आपल्याला वाटतं की नाही की खरंच हे लोक आहेत की जे आपल्या देशाचं रक्षण करू शकतात. आता तुम्ही मला सांगा, समजा हे सैनिक, आपले जवान जर युनिफॉर्ममध्ये नसते, कोणी बूट घातलेत, कोणी नाही घातलेत, कोणी इथे बघत चाललाय, कोणी तिथे बघत चाललाय,
कोणी लुंगी नेसली आहे, कोणी पॅन्ट घातली आहे, असे जर ते चालले असते तर तुम्हाला विश्वास वाटला असता का की हे आपल्या देशाचं रक्षण करू शकतील म्हणून? नाही ना. तेच म्हणायचंय मला. हाच विश्वास तुम्ही तुमच्या क्लायंट्सना देऊ शकता जेव्हा तुमचं ऑफिस टापटिपीने तुम्ही ठेवता. जर वस्तू इथे तिथे पडलेल्या असतील, अस्ताव्यस्त असेल ऑफिस, तर येणाऱ्या माणसाला सुद्धा तुमच्याबद्दल विश्वास वाटणार नाही. तेव्हा लक्षात ठेवा, स्वच्छता आणि टापटिपीला खूप महत्त्व द्या. आणि या सगळ्या गोष्टी सांगण्यामागचं एक मुख्य तत्व सगळ्यांनी लक्षात ठेवा, ते म्हणजे ऑफिसमध्ये असलेल्या प्रत्येक वस्तूसाठी एक विशिष्ट जागा असली पाहिजे आणि प्रत्येक वस्तू आपल्या जागेवर असली पाहिजे.